हॅलो नमस्कार, कसे काय मंडळी. तर खूप दिवसांनी व्लॉग येतात, दिवसांनी नाही महिन्यांनी, पण थोडं सांभाळून घ्या. थेट मुद्द्यावर येतं. आता आपण चाललो आहोत बीच कॅम्पिंगला, अदिरा बीच कॅम्पिंगला. आता आम्ही सफाळ्यात उतारलो हडीतून. आता हडीतून टमटम पकडतालो आणि जातलो कॅम्पिंग साईटला म्हणजे त्या बीचवर. तर होय, आम्ही लास्ट टाइम पण तिकडे गेलेलो, पण आता तिकडे जाण्याचं कारण वेगळं असतं. आता काय कारण असं तर पुढे दाखवेनच मी. चला आता आम्ही टमटम बघतो आणि जातो पुढे. चलो. बंटी भाऊ आहे ते. बंटी भाऊ यांचा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. बंटी भाऊ, ते बसून घ्या पटकन. सहलीला जायाच. तर काय आता आपण फायनली पोचलोय अदिरा बीच कॅम्पिंगला. आता इकडे सामान वगैरे ठेवतो, सगळं खोलीचं वगैरे जे काय आहे ते, टेंटचं वगैरे सगळं बघतो आणि मग तुम्हाला पुढची सफर घडवतो. आम्ही खाली इकडे थोडंसं काहीतरी खाणार आणि मग बीचवर जाणार आहोत. काका काय म्हणतात, कशा आहात? बस म्हणजे तुम्ही कशा आहात? एकदम मस्त, एकदम मस्त. एक्साइटेड असतात. अंजना पण एक्साइटेड आहे. कुठे? ते दिरासोबत गेले. तर तू हे अदिराच का सजेस्ट करतोस कॅम्पिंगसाठी, मला सांग जरा. कारण कॅम्पिंग मी याच्या आता तुम्हाला माहिती आहे की नाही माहित नाही, पण मी ट्रॅव्हलर आहे, त्यामुळे मी बऱ्याच साईट्सवर गेलोय कॅम्पिंगच्या. पण ही साईट जी आहे ना ती सगळ्यात युनिक आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की टेंटमध्ये त्यांच्या गाद्या आहेत, बरं. शीट्स नाही, प्रॉपर गादी, चादर, उशी मिळते तुम्हाला. दुसरी गोष्ट, हे सर्व चारी बाजू ज्या आहेत ना या झाडांनी वेढलेले आहेत. कव्हर केलेलं आहे, त्यामुळे ना इथे जास्त गरम होत नाही. गारवा. तिसरी गोष्ट अशी आहे की फक्त मध्ये एक सुरूचं वन क्रॉस केलं की डायरेक्ट बीच आहे आणि त्या बीचवर रात्री सुद्धा जॅमिंग होते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी इथे आहे ती म्हणजे धीरज जो आहे इथला ओनर, त्याची वाईफ आहे सायली, ती स्वतःच्या हाताने सगळं जेवण आणि नाश्ता बनवते चुलीवरती. आणि त्याची टेस्ट इतकी अप्रतिम आहे की म्हणजे तुम्हाला घरी जेवल्याचा फील आहे. मी ऐकलंय की इकडची चुलीवरची मिसळ. हा, कडक नो चॅलेंज मिसळ आहे इथली चुलीवरची मिसळ, त्यामुळे मी रेकमेंड करतो. आणि मेन म्हणजे इथला क्राऊड जो आहे येणारा, फॅमिलीसाठी खूप चांगला. म्हणजे तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. लाईव्ह सिंगिंग आहे, बार्बेक्यू आहे, त्यामुळे मजा येईल. बरोबर. आपण हे टेंट बघूया काय? बघूया गावाला उघडून. हे बघ, प्रॉपर गादी आणि उशी आणि चादर. हा, तो व्ह्यू घेण्यासाठी तो एक छोटी पॅच खिडकी. आहे आणि प्रॉपर उशी, चादर आणि ही गादी आहे बरं का, जाळी आणि चांगल्या क्वालिटीचे टेंट्स आहेत. हा, आणि हे एवढंच नाही, तर हे सगळे असे टेंट्स आहेत इथे या बाजूला आणि तिथे माझ्या मागे तिथे टेंट्स आहेत आणि छान वातावरण आहे. मस्तपैकी नारळाची बाग आहे, बाजूला कोपऱ्याला आंब्याची झाडं आहेत. हा, हे सुमित दाभोळकर, जो आपल्या नमस्कार. स्वामींच्या गाण्याचं पण एडिट केलं ना त्यांनी, कॅलिग्राफी करतो, मनसेवाल्यांचं पण edit. हा अमोल आहे, जो डीओपी होता आपल्या गाण्याचा. स्वामींचं गाणं ह्यानी पाहिलं, ह्याला आवडलं, ते शूट ह्यानी केलंय. आणि हा बरेच मोठमोठे प्रोजेक्ट पण शूट करतो. आणि तुझी वहिनी पण आता क्रिएटर झाली बाबा, काय तुमचे फॉलोअर्स वाढत चालले बाबा. आणि मी ज्यावेळेस- ही जर तयार राहिली तर हिची तर आणखीन वाढतील. वाढतील. काय ग? हा वेगळाच होता रे. ओ माय गॉड, हो पिकनिक मोड वेगळाच होता. हाय बाबू, कशी आहे? किती गोड. अरे वा, ती बघा ती झोपली पाण्यात वर्षा. आम्ही आता एक 20 मिनिट. Hello. सुमित, अमोल, आपला डीओपी. नेत्रा वहिनी, त्यांच्या मुद्द्याने विजय भाऊ. हे मस्त वाटलं. इथे येतो ना तेव्हा आम्हाला सकाळच्या वेळेस जो पक्ष्यांचा आवाज आणि ते शांतता ती इथे आम्हाला मिळत आहे. ते म्हणतात ना, यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते,
पण यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुष किती खंबीरपणे उभा राहू शकतो ना. सायली वहिनींचं कॅम्पिंग आहे. अच्छा. हा माणूस एवढी मेहनत घेतो ना त्याच्या मागे, हा आपल्यासाठी काही कमी पडणार नाही याची काळजी घे. सक्सेस झाला ना, इथली सर्व्हिस हा एक वेगळा पार्ट आहे. पण म्हणजे राकेश सारखेच आणखीन फ्रेंड म्हणजे आम्ही पण जोडले हा म्हणजे असं म्हणजे तिची आता नाशिकला होतो ना काल, तिची वहिनी म्हणाल की तुम्ही बघून या. आम्ही आलो की आम्ही पण एकदा वाव म्हणा. तेव्हा 10,000 फॉलोअर्स पण नव्हते. तेव्हा मी पहिल्यांदा धीरजकडे आलो होतो. म्हणजे मी क्रिएटर नव्हतोच, मी फक्त हाऊस म्हणून करत होतो. आणि तो मला बोललेला एक दिवस असेल जेव्हा तुझे 1 लाखाच्या वर फॉलोअर्स असतील, मी सांगेन तुला. आणि आज 1 लाखाच्या वरती सगळं मिळून 2 लाखाच्या वरती फॉलोअर्स. जी रील ह्याने फर्स्ट टाकली आणि ती व्हायरल झाली तेव्हा तर मला एवढं हे झालं ना. तेव्हा मी त्याला हे सांगत होता, अरे राकेश मला मी तर तुला 100% सांगतो तू भविष्यात खूप पुढे जाशील, तर तेव्हा पण येईल ना जाईल माझ्यासाठी तू. तेव्हा मी त्याला बोललेलो होतो. कल सुबह पनवेल निकलना है. जरा पटापट कर ना. बघला स्लो मोशन मध्ये काहीतरी काय? तुळतुळीत करून आलाय. लवणेन भोज्यम. इकडे तर बघ. जीप कशाला बाहेर करतो, घे ना पटपट. दमलोय, बॅडमिंटन खेळत होतो तिकडे. जातो आता बीचवर. बीचवर काय सही व्ह्यू आहे. पाणी तसं बरंचसं मागे गेलंय पण सही आहे व्ह्यू. एवढं पाणी आतमध्ये गेलंय. सगळी मंडळी इकडे आली. तर बेसिकली आम्ही तुम्हाला मगाशी सांगायचं राहिलं, आम्ही माझं सर्वस्व या गाण्याची टीम जी आहे ती इथे सफाळेला बीच कॅम्पिंगसाठी आली. तर आम्ही तीच मजा करण्यासाठी इथे आलो आहे, फिरण्यासाठी आलो आहे, कॅम्पिंगसाठी आलो. तर हा आहे सी व्ह्यू. माझ्या मागे तुम्ही पाहू शकता असा व्ह्यू आहे मस्तपैकी. आणि पाणी बऱ्यापैकी आतमध्ये गेलेलं आहे, त्यामुळे एवढं आपल्याला आतमध्ये फिरता येत आहे. पुढे बघायचं. यादों की बारात ले आए, मैं सांस लेता हूँ. तर मंडळी रात्रीचं एकंदरीत असा सगळं वातावरण असतं. खूप छान नजारा आहे. लाईटिंग्स वगैरे केले आहेत इथून बीचपर्यंत. तिकडे जेवणाचं सेक्शन आहे आणि या साईडला ते टेंट आहेत आणि इथे हा एक टेंटचा सेक्शन आहे. अशी मस्तपैकी लाईटिंग करण्यात आलेली आहे आणि तिकडे पुढे लाईव्ह सिंगिंग वगैरे तो सेक्शन आहे, तोही दाखवतो तुम्हाला. तुझे जमी पे बुलाया गया है मेरे लिए.
चला फटाफट पाठी येऊन बसायचं नाहीये. हा दादा तुम्ही गेले आतमधून गेले. हा दादा तुम्ही गेले. संपलं संपलं. दाते याद आए हमको आंखों से, प्यार लगता है उनकी हलवातों से. जोरदार टाळ्या. वाव, व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक्यू सो मच. आपल्यासोबत सरफराज कुरेशी सर आहेत, जे स्वतः म्युझिक अरेंजर आहेत आणि सगळ्यात महत्वाचं आपल्यासोबत आजची सुपरस्टार आहे. आपल्यासोबत जी सुपरस्टार सिंगर्स सूर नवा ध्यास नवा असेल किंवा आता अभिजित सावंत सोबतचं जे गाणं आहे रुपेरी वाळूत माळांच्या बनात येना, किंवा स्वामींचं जे गाणं आलं स्वामी माझं सर्वस्व युगंधर, त्या गाण्यांची गायिका विश्वजा जाधव आपल्यासोबत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. इथून पुढे तुम्हाला जे ऐकायला मिळेल ते तुमच्यासाठी खरंच कानांसाठी परवानगी असेल याची मी गॅरंटी देतो. तर प्लीज एन्जॉय करा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा विश्वजा जाधव, विजय जाधव आणि सरफराज कुरेशी सरांचं. चंद्र क्षणात जातो ही जाणा. श्री स्वामी समर्थ स्वामी माझं सर्वस्व. हो श्री स्वामी समर्थ स्वामी माझं सर्वस्व. थँक्यू सो मच. थँक्यू एव्हरीबडी. तर अशा प्रकारे आमची सफाळी ट्रिप, अधिरा बीच कॅम्पिंगची ट्रिप संपलेली आहे. आत्ता आम्ही सफाळ स्टेशनला आलो आहे, इथून डायरेक्ट आमच्या घरी. तर असा होता हा पूर्ण आमचा प्रवास आणि कॅम्पिंग वगैरे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्यामध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि